श्री दत्तांचे एकूण 24 गुरु होते, त्यातीलच एक वैश्या सुद्धा होती. धरती पाणी हे तत्व आपण समजू शकतो, पण श्री दत्तांनी एका वैश्याला त्यांचे गुरु का बनवले? तर झालं असं की एकदा श्री दत्तात्रेय एका गावातून प्रवास करत असताना त्यांची भेट पिंगला नावाच्या वैश्याशी झाली. पूर्वी पिंगलाला तिच्या सौंदर्याचा, वैभवाचा आणि वासनांचा प्रचंड मोह होता. ती दररोज रात्री ग्राहकाच्या प्रतीक्षेत बसायची. आशा, अपेक्षा आणि इच्छा याच गोष्टी तिच्या संपूर्ण जीवनाचा केंद्रबिंदू बनल्या होत्या. पण एक दिवस असा उजाडला की एकही ग्राहक तिच्याकडे आला नाही. त्या एकटेपणाच्या क्षणात पिंगलाला जीवनाचं एक खोल सत्य जाणवलं की जीवनात कोणाकडूनही आशा ठेवणं हेच सर्वात मोठं दुःख आहे. आणि ज्या क्षणी आपण इतरांकडून अपेक्षा ठेवणं सोडतो त्या क्षणी मन आपोआप शांत, समाधानी आणि मुक्त होतं. त्याच क्षणी पिंगलाच्या अंतर्मनात वैराग्याचा दिवा प्रज्वलित झाला. तिने मोह, धन, देहाभिमान सगळ्याचा त्याग करून आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. ज्या वैराग्यासाठी सिद्ध साधू संत अनेक जन्म तपश्चर्या करतात, ते वैराग्य पिंगलाच्या हृदयात एका क्षणात सहज फुललं. श्री दत्तांसाठी पिंगला अहंकार रहित जीवनाची गुरु ठरली. तिच्या अनुभवातून दत्तांना मानवाच्या मुक्तीचा एक वेगळा तेजस्वी मार्ग दिसला. समाज जरी तिला वैश्या म्हणून ओळखत असला तरी श्री दत्तांच्या दृष्टीने ती स्त्री परमज्ञानी, वैराग्यपूर्ण आणि पूजनीय संत होती.